नमस्कार, डिजिटल आदिवासी पोर्टलवर पुन्हा ॲपल स्वागत आहे. पाहूया आजच्या बातम्या. तोरणमाळ फेस्टिवल हे नंदुरबारसारख्या आदिवासी बहुल नंदुरबार जिल्ह्याच्या पर्यटनाचे प्रतीक असून प्रशासनाने या महोत्सवाच्या माध्यमातून पहिले तोरण बांधले आहे. आगामी काळात तोरणमाळ फेस्टिवल अधिक भव्यदिव्य करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याच्या प्रतिक्रिया मान्यवरांनी तोरणमाळ फेस्टिवल उद्घाटनाच्या प्रसंगी व्यक्त केल्या. जिल्ह्यातील पहिल्या 3 दिवसीय तोरणमाळ फेस्टिवलचे उद्घाटन आमदार आमशा पाडणी यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी, सहाय्यक जिल्हाधिकारी अनाया वंदे, नियोजन अधिकारी शशांक काळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईश्वर पवार, धडगावचे प्रभारी गटविकास अधिकारी संगीता नाईक, तोरणमाळ वन अधिकारी महेश चव्हाण, कांतीलाल टाटिया, सीताराम पावरा तसेच स्थानिक गावांचे सरपंच उपस्थित होते. नवापूर येथे आज दिनांक 22 रोजी केंद्र सरकारच्या राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचा लाभ घेण्याचं आवाहन आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांना केले आहे. राष्ट्रीय अपंग विकास महासंघ, महाराष्ट्र राज्य, जिल्हा शाखा नंदुरबार यांच्या वतीने धडगाव तालुक्यातील ज्या दिव्यांग बांधवांनी अद्याप ऑनलाईन अपंगत्व प्रमाणपत्र काढलेले नाही त्यांच्यासाठी तसेच आधार कार्ड अद्ययावत करण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे शिबिर तहसील कार्यालय धडगाव येथे पार पडले. ऑक्टोबर पिकांच्या पात्र 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसानीची भरपाई मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी आपली माहिती आणि ई-केवायसी मुदत 28 फेब्रुवारी 2026 पर्यंत सादर करावी, असे आवाहन तहसीलदार प्रदीप पवार यांनी एका शासकीय प्रसिद्धीपत्रकानुसार केले आहे. भारतीय हवामान विभाग, प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्याकडून प्राप्त हवामान अंदाजानुसार नंदुरबार जिल्ह्यात पुढील 5 दिवस हवामान अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. कमाल तापमान 31 ते 34 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 19 ते 20 अंश सेल्सिअसपर्यंत राहण्याची शक्यता आहे. पुढील आठवड्याचा विस्तारित श्रेणी हवामान अंदाज दिनांक 25 फेब्रुवारी ते 3 मार्च 2026 दरम्यान मध्य महाराष्ट्रात कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरी एवढे राहण्याची शक्यता आहे, असा अंदाज भारतीय हवामान विभाग, प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्याकडून वर्तविण्यात आला आहे. नंदुरबार येथील शाह ज नटावतकर बाल मंदिर नंदुरबार येथील शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांमध्ये विशेष आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. नंदुरबार येथील वेस्टर्न रेल्वे एम्प्लॉईज युनियन नंदुरबार शाखातर्फ छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. नंदुरबार येथील रेल्वे कॉलनीतील वेस्टर्न रेल्वे एम्प्लॉईज युनियन कार्यालयात शिवजयंतीनिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी वेस्टर्न रेल्वे एम्प्लॉईज युनियन नंदुरबार शाखाचे डी ऑफिस बेरर प्रवीण काळे, शाखा सचिव चंद्रकांत चौधरी, स्काउट गाईडचे संचालक नीरज निराला आदी उपस्थित होते. जी.टी. पाटील महाविद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. जी.टी. पाटील महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त उत्साहपूर्ण वातावरणात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी विधान परिषदेचे आमदार तथा संस्थेचे चेअरमन चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी शिवगर्जना करत पोवाड्यांच्या माध्यमातून शिवचरित्राचा जयघोष करण्यात. नंदुरबार तालुक्यातील नळवे खुर्द येथे महाशिवरात्रीनिमित्त शिवमंदिर जीर्णोद्धार व मुकुट अर्पण कार्यक्रमनिमित्त शोभायात्रा व महाप्रसाद कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. यावेळी उज्जैनच्या महाकाल नगरीतून आणलेला मुकुट जीर्णोद्धार प्रसंगी अर्पण करण्यात आला. नंदुरबार शहरातील असंख्य भाविक हे वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी रेल्वेने रवाना झाले आहेत. जम्मू काश्मीर राज्यातील वैष्णोदेवीच्या यात्रेसाठी सुंदरकांड भक्त परिवारातर्फे या यात्रेचे नियोजन केले होते. शिरपूर तालुक्यातील बोराडी ग्रामपंचायतला माझी वसुंधरा अभियान अंतर्गत जाहीर झालेल्या महाराष्ट्रातील 2ऱ्या क्रमांकाच्या पुरस्काराचे राज्यपाल आचार्य देवव्रत याच्या हस्ते आज मुंबई येथे शानदार समारंभात वितरण करण्यात आले.
तसेच माझी वसुंधरा अभियान 4.0 अंतर्गत देखील पुरस्काराचे वितरण करण्यात आले. बोराडी येथील सरपंच, उपसरपंच यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी हा पुरस्कार स्वीकारला. 2,25,00,000 रुपये सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. नोकरीच्या आमिषाने 61,74,500 रुपयांची ठकवणूक करण्यात आल्याचे उघडकीस आल्याने या प्रकरणी चाळीसगाव पोलीस ठाण्यात 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. उत्पादन शुल्क खात्यात नोकरीस लावण्याचे आमिष दाखवून 17 लाखांचा चुना लावणाऱ्या जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. सोनाली किशोर साळुंखे, राहणार सत्संग कॉलनी, गोंदूर रोड, देवपूर, धुळे यांनी पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केला. राज्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींबाबत राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेत प्रशासक पदाचा गुंता सोडवला आहे. आता ज्या ग्रामपंचायतींची मुदत 28 फेब्रुवारीपर्यंत संपत आहे त्या ठिकाणी विद्यमान सरपंचालाच प्रशासक म्हणून नेमले जाणार आहे. यामुळे ग्रामपातळीवरील प्रशासनात सातत्य राहणार असून अचानक बदलामुळे निर्माण होणारी पोकळी टळणार आहे. नंदुरबार तालुक्यातील दहिंदुले येथे हरभरा पीक प्रात्यक्षिक अंतर्गत प्रशिक्षण घेण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांना हरभरा लागवडीसह कृषी योजनांच्या विविध विषयांची माहिती देण्यात आली. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत प्रशिक्षण वर्ग घेण्यात आले. यावेळी नंदुरबारचे मंडळ कृषी अधिकारी व्ही.एस. वळवी यांनी AI महाविस्तार ॲप, हरभरा पीक, खत व्यवस्थापन यांची माहिती दिली. विविध गावशिवारातील टॉवरमधून ऑइल कंट्रोल पॅनलसह कॉपर केबल चोरीला गेल्याची घटना नंदुरबार तालुक्यात घडली. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नंदुरबार तालुक्यातील आखतवाडे, तिलाली, ढंढाणे, ठाणेपाडा, चाकळे शिवारात टॉवर आहेत. या टॉवरमधून चोरट्यांनी विविध साहित्य लांबविले. धारदार हत्याराने कॉपर केबल कापून चोरून नेले. त्यात 37,400 रुपये किंमतीचे साहित्य चोरीला गेले आहे. यात 1,200 लिटर ऑइल, कंट्रोल पॅनल, CT व PT पॅनलसह कॉपर केबल चोरीला गेली. याबाबत कैलास विश्वनाथ जाधव यांनी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक रवींद्र पवार करीत आहेत. गेल्या 5-6 महिन्यापासून रोजगारानिमित्त सातपुड्यातील आदिवासी बांधव राज्यातील विविध ठिकाणी स्थलांतरित झालेले होते. हे आदिवासी मजूर आता गावाकडे परतू लागले आहेत. यामुळे ओस पडलेली गावे तसेच पाडे आता पुन्हा गजबजू लागली आहेत. दसरा दिवाळीच्या दरम्यान ग्रामीण भागातील बहुतेक मजूर रोजगारानिमित्त महाराष्ट्र राज्यासह गुजरात राज्यातील सौराष्ट्रसह जुनागड तसेच कर्नाटक, सांगली, सातारा, पंढरपूरसह परराज्यात उदरनिर्वाहासाठी कुटुंबासह स्थलांतर करीत असतात. सामाजिक न्याय विभागाच्या अलिमको अंतर्गत राष्ट्रीय वयोश्री योजनेच्या माध्यमातून आयोजित शिबिरात 1,000हून अधिक ज्येष्ठ नागरिकांची तपासणी करण्यात आली. प्रधानमंत्री दिव्यांक्षा केंद्रासाठी शासन स्तरावरून प्रयत्न करण्यात येतील. त्यासाठी नगरपालिकेच्या माध्यमातून कार्यालय बांधून देण्यात येईल, असे प्रतिपादन शिवसेनेचे संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केले. नंदुरबार शहरातील यशवंत विद्यालयाच्या मैदानात सामाजिक न्याय विभागाच्या अलिमको अंतर्गत राष्ट्रीय वयोश्री योजनेतून ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन शिवसेनेचे संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या YouTube चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या.